वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर अनालिसिस. बघा, एमएसबीटी डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2 चा जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, तो सगळ्या ब्रांचसाठी ते कॉमन आहे. म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. त्याचा कोर्स कोड आणि सब्जेक्ट कोड आहे 312301. याचा क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये कोणते क्वेश्चन येतील, क्वेश्चन नंबर 2 मध्ये कोणते क्वेश्चन येतील, किंवा अप टू क्वेश्चन नंबर 6 पर्यंत, आणि कोणते क्वेश्चन इथे इम्पॉर्टंट आहेत किंवा कुठले मेथड इथे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कमी स्टडी करून सुद्धा आपण इझिली तिथे स्कोर करू शकतो असे टॉपिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि हे जे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेलं आहे ते आपलं समर 24 आणि विंटर 24 चे जे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत एमएसबीटीचे, त्यांच्या बेसवरती केलेलं आहे. म्हणजे मोस्टली एमएसबीटी द सेम क्वेश्चन पेपर पॅटर्न इथे फॉलो करते. तर मोस्टली चान्सेस आहेत अशाच प्रकारचा तुमचा क्वेश्चन पेपर इथे सेट होईल समर 2025 एक्झाम साठी. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, आता क्वेश्चन पेपर अनालिसिस स्टार्ट करू. अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट कोड, कोर्स कोड 312301. बघा, क्वेश्चन 1 अटेम्प्ट एनी 5 10 मार्क्स. बघा, क्वेश्चन 1 अटेम्प्ट एनी 5 10 मार्क्स. म्हणजे एक क्वेश्चनला इथे वेटेज आहे 2 मार्क्स. बघा, इथे पहिले जे 3 क्वेश्चन आहेत ते इंटिग्रेशन वरती आहेत. बघा, इंटिग्रेशनचं बेसिक न्यूमेरिकल इथे विचारतील. सिंपल इंटिग्रेशन, न्यूमेरिकल, कंपोजिट, रॅशनल फंक्शन, इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री याचे न्यूमेरिकल इथे येतील. सी वाला जो क्वेश्चन आहे डिफिनाइट इंटिग्रेशन, फक्त लिमिटची व्हॅल्यू दिलेली असेल, सेम बेसिक वाला न्यूमेरिकल तिथे विचारतील. आता जो इझी क्वेश्चन आहे, म्हणजे काही क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार इथे का जे मोस्टली एक्झाम मध्ये रिपीट होतात किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन तिथे मोस्टली एक्झाम मध्ये येईल. बघा, आता रिपीट होणारे क्वेश्चन आणि इझी वाले जे क्वेश्चन आहेत, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, देन बायसेक्शन मेथड, बक्षाली मेथड अँड प्रोबॅबिलिटी मध्ये कॉइनचा न्यूमेरिकल. कॉइन टॉस केल्यानंतर हेड येतो का टेल येतो, 2 टाइम कॉइन टॉस केला, 3 टाइम कॉइन टॉस केला, त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल याचे न्यूमेरिकल. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि इझिली याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या दोन्ही चॅनलवरती भेटतील. म्हणजे मराठी चॅनल आणि दुसरं जे आपलं चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, तिथे सुद्धा याचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये अटेम्प्ट एनी 3 12 मार्क्स. याच्यामध्ये तुम्ही बेसिक जर इंटिग्रेशन स्टडी केलं तर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड आणि इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड प्लस पार्शियल फ्रॅक्शन याचे न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकता. देन थर्ड वाला असेल इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इथे मल्टिप्लिकेशन असेल. आणि जो न्यूमेरिकल इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह नाही होणार तो इथे आपण थर्ड टर्मने सॉल्व्ह करतो. इथं बेसिक जर तुम्ही 2 न्यूमेरिकल स्टडी केले तरी इनफ आहे. आता मी अजून करतो तुम्ही इंटिग्रेशन स्टडी केलेलं नाही. आपण पुढे जाऊ. मग पुढे येते क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी 3 12 मार्क्स. आता इथे इंटिग्रेशनचे जे डिफरंट फॉर्मॅट्स आहेत, डिफरंट फॉर्म्स आहेत 5 ते 6, त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारतील. इथे जो एकदम इझी क्वेश्चन आहे या इथे डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी. आता डिफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, अशा प्रकारचं लिमिट दिलेलं असते 0 to π, 0 to e, 0 to 1 किंवा 1 to 2. आणि नुसतं इंटिग्रेशन म्हणजे असं लिमिट दिलेलं नसतं. बघा, हे इंटिग्रेशनचं साईन आहे. आता बी वाला क्वेश्चन एकदम इझी आहे. इंटिग्रेशन, डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी आणि बायसेक्शन मेथड. ऑलरेडी बायसेक्शन मेथडचा न्यूमेरिकल आपल्या दोन्ही चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तो बघू शकता कसं सॉल्व्ह करायचं. हार्डली 2 ते 3 न्यूमेरिकल स्टडी केले बायसेक्शन मेथडची तर तुमची पक्की होऊन जाईल. आणि डिफिनाइट इंटिग्रेशन साठी तुम्हाला 7 ते 8 न्यूमेरिकल स्टडी करावे लागते. क्वेश्चन नंबर 4 सर्वात इझी आहे. इथे रेग्युलर फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, गॉस सायडल मेथड, प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल आणि पॉइझन्स. आता मग इथे 3च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. तर रेग्युलर फॉल्सी मेथड आणि न्यूटन रॅप्सन मेथड एकदम इझी आहेत आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर गॉस सायडलचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी या चॅनलवरती भेटेल. एकदम सिंपल आहे. सेफ साइड म्हणून तुम्ही बघा 3च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. सेफ साइड म्हणून तुम्ही इथे प्रोबॅबिलिटी मध्ये पॉइझन डिस्ट्रीब्युशन स्टडी करा. आता बायनॉमियल आणि पॉइझन दोन्ही इझी आहेत, पण बायनॉमियलचे जास्त क्वेश्चन आहेत. तुम्ही पॉइझनचे न्यूमेरिकल तुम्ही स्टडी करा. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत आणि इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. देन नेक्स्ट बघा अटेम्प्ट एनी 2. आता ए बी सी, ए मध्ये 2 आहेत, बी मध्ये 2 आहेत आणि सी मध्ये 2 आहेत. 3 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचे आहेत. 2 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, इथे इंटिग्रेशनचा न्यूमेरिकल येईल. एखादा बेस एक न्यूमेरिकल असेल डिफरंट फॉर्म्स वाला, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. बी बघा, बी आणि सी वाला जो क्वेश्चन आहे डिफिनाइट इंटिग्रेशन, इथे पण डिफिनाइट इंटिग्रेशन. आता इथे कुठले न्यूमेरिकल येतील, जे डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये लिमिटची व्हॅल्यू दिलेली असेल ते न्यूमेरिकल येतील. म्हणजे इंटिग्रेशन तुम्ही स्टडी केलं तर बाय डिफॉल्ट तुमचे हे न्यूमेरिकल स्टडी होतील. मी अजून करू तुम्ही स्टडी केलेलंच नाहीये, पण हे जे न्यूमेरिकल तुम्ही स्टडी करा डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी, डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी एकदम सिंपल आहेत. ऑलरेडी तुम्ही इथे स्टडी करणार आहे. अजून काही न्यूमेरिकल स्टडी करा जिथे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्मॅट असेल.
इथे नंबर आणि ट्रिग्नोमेट्री असे 2 प्रकारचे न्यूमेरिकल आहेत. एकदम सिंपल आहे. सिम्पली कॅल्क्युलेशन प्लस मायनस करायचं आहे, कॅन्सलेशन करायचं आहे आणि आन्सरला फाइंड आउट करायचं आहे. मग हे 2 न्यूमेरिकल तुमचे होऊन जातील तिथे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए अटेम्प्ट एनी टू 12 मार्क्स ए बी सी. आता ए आणि बी तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता मी अजून करतो, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन येत नाही, पण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये इथे टू फाइंड कॉन्स्टंट वाला न्यूमेरिकल असेल, इथे व्हेरिएबल सेपरेबल मेथड असेल. पण ठीक आहे, ए आणि बी तुम्हाला येत नाही, तुम्ही सी वाला जरी कॉन्सन्ट्रेट केलं प्रोबॅबिलिटी मध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 100% एक क्वेश्चन 6 मार्क्स साठी. आणि हार्डली 2 ते 3 न्यूमेरिकल स्टडी करून 3 न्यूमेरिकल आहेत, 3 पैकी 2 न्यूमेरिकल तुम्ही स्टडी करा, तुमचे 6 मार्क्स इथे पक्के होतील. बघा अशा प्रकारे तुमचं इथे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस दिलेलं आहे. बघा एकदा परत मी रिपीट करतो, सब्जेक्ट अप्लाइड मॅथमॅटिक्स कोड 312301 याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, बायसेक्शन मेथड, बक्षाली मेथड, प्रोबॅबिलिटी मध्ये पॉइंट्स अँड न्यूमेरिकल, देन डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टीज, देन बायसेक्शन मेथड, देन रेग्युलर फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, गॉस सायडल मेथड, प्रोबॅबिलिटी मध्ये बायनोमियल आणि पॉइझन्स आहेत, पॉइझन्स वरती कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी, डिफिनाइट इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी आणि सर्वात शेवटी प्रोबॅबिलिटी मध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. बघा हे जरी क्वेश्चन तुम्ही स्टडी केले, हे जरी टॉपिक स्टडी केले आणि हार्डली 2 ते 3 दिवसात तुम्ही हे टॉपिक स्टडी करू शकता, तरी तुम्ही इझिली इथे पास व्हाल. आता किती वेटेज बनतं आपण आता चेक करू. बघा इथे तुमचे 8 मार्क्स बनतात, 8 मार्क्स. देन इथे 4+4 8. देन इकडे 12 3च सॉल्व्ह करायचे आहेत. देन इथे 6, इथे 6. आपण याचं वेटेज केलं तर 6 + 6 12, 12 + 12 24, 24 + 16 40. 40 तरी तुम्ही मी तुमचं 40 30 मार्क भेटले तरी तुम्ही इझिली इथे पास होता. 40 मार्क्स मला इथे इझिली भेटले पाहिजे. अजून थोडेसे काय तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले तरी तुम्हाला तिथे स्कोरिंग तिथे वाढेल. आता याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. पुढच्या